नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे बटाट्याचे पराठे केलेत. ते पराठे कसे केलेत तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर झालेत पराठे, मस्त झालेत, छान लुसलुशीत. आणि हे मी वेगळ्या प्रकारे केलेत. ते कसे केलेत दाखवते. आता पराठे करण्यासाठी मी मसाला करून घेते. 1 टीस्पून जिरं घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1-1.5 इंच आल्याचा तुकडा, थोडासा पुदिना आणि मूठभर कोथिंबीर घेतली आणि ह्याची सगळ्याची पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता. हे बघा, आता हे बाजूला ठेवून देते आणि मी इथे पराठे करण्यासाठी बटाटे उकडून सोलून घेतले. ते बटाटे मी किसून घेणार आहे. आता इथे बटाटा किसून झालेला आहे आणि त्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा सुद्धा घालू शकता, पण गव्हाच्या पिठाने खूप छान होतात. आणि त्यानंतर त्यामध्ये वाटण घालते. जे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते वाटण त्यामध्ये घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सगळं घालून छानसं असं पीठ मळून घेते. सुरुवातीला काय करते मी, जो बटाटा किसला होता त्या बटाट्यामध्ये जेवढं पीठ मळता येईल तेवढं मळून घेणार आहे. हे बघा, इथे पाणी लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला लागला होता त्यामध्ये पाणी घातले आणि तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे. आणि आता त्याचं छानसं पीठ मळून घेते. आणि आता त्यामध्ये काय करते, 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालते आणि छान आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं छान मळून घेते. सगळं पीठ एकत्र आलंय आणि आता त्याला तेल लावून मळून घेते. हे बघा, इकडे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि आता ते पीठ मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, मुरायला ठेवणार आहे. दहा मिनिटानंतर झाकण उघडून बघते मी. हे बघा किती सुंदर झालंय पीठ, मस्त झालंय की नाही. पुन्हा थोडंसं पीठ मळून घ्यायचंय आणि त्याचे मी गोळे करते. आपण चपातीला कसे जेवढे गोळे करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे केले तरी काही हरकत नाही. मी इथे 2 गोळे करून घेते. आणि पराठ्याला लावायला पीठ घेतले आणि परत बाजूला ठेवून मी पराठा लाटायला घेते. मी इथे चॉपिंग बोर्डवरतीच पराठा लाटून घेते. आपण म्हणजे साधी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची. बटाटा असल्यामुळे बटाटा चिकटतो लाटण्याला, म्हणून थोडंसं पीठ घालत राहायला लागतं. आपण भाजायला ठेवताना त्यावरती झटकून घ्यायची ते. आणि आता मी इथे काय केलं, आपण पुरी कशी वाटीने आकार देतो तसं मी इथे पराठ्याला जरा आकार देते, म्हणजे कसं पराठे दिसायला खूप सुंदर दिसतो. हा बघा, इथे पराठा तयार झालाय. झाकणाचा आकार करून घेतलाय मी त्याचा आणि ते जास्त झालेलं पीठ झटकून घ्यायचंय. आणि आता इथे मी तव्याला तेल लावून घेतलंय. छान पसरून घ्यायचंय तेल आणि आता त्याच्यावरती मी पराठा टाकून घेते. हा बघा कसा छान परतला जातोय पराठा. आणि त्याला आलटून पालटून म्हणजे परतून वगैरे त्याच्यावरती तेल घालून छान असं कुसकुशीत भाजून घ्यायचं आहे. पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे. मी ह्याआधी माझ्या चॅनलवर अशाच प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. इथे हा बघा पराठा किती सुंदर झाला आहे. आता मी टिश्यू पेपरवर काढून घेते. आणि अजून तुम्हाला 1-2 पराठे करून दाखवते.
इथे हा बघा मी गोल पराठा एक करून घेतलाय. आता नंतरचा पराठा करणार आहे तो साधा आपण चपातीच्या आकाराचाच करणार आहे. त्याला मी गोल आकार देणार नाहीये. तो पराठा तसाच भाजणार आहे. चपातीच्या आकाराने जरी पराठा भाजला तरी काही असं भाजण्यामध्ये काही फरक नाही पडत किंवा चवीमध्ये नाही, पण दिसायला दोन्ही छान दिसत आहेत. खरं तर हाच पराठा खूप सुंदर दिसतो. आता त्या पराठ्याला सुद्धा दोन्ही बाजूला तेल लावून छान परतून भाजून घ्यायचं आहे मस्त. पराठा थोडा नरम असतो त्याच्यामुळे परतवायला 2 उलटणी घ्यायलाच लागतात. हे बघा असं उलटणीने दाबून खरपूस भाजून घ्यायचा. किती सुंदर झालाय बघा. आता तिसराचा पराठा मी तसाच भाजून घेते. छान भाजलाय हा पराठा, तर फुगलाय सुद्धा. हे बघा किती सुंदर झालाय. मी इथे सॉस बरोबर सर्व करते पराठा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. मग आवडली की नाही बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बघा मी इथे खाऊन दाखवते. खूप छान लागतो हा पराठा. दह्याबरोबर तो खूप उत्तम लागतो.